ओम साईराम. सकाळचे वाजले आहेत 7 आणि या इथे आपण बघत आहात की मुंबईतून बऱ्याचशा पालख्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या आहेत. त्यात आपण बघत आहात समोरून पालखी आणि काही लेडीज मंडळी आहेत. साईराम ताई, ताई कुठून निघाले आपण? वसईवरनं. किती तारखेला निघाले? 9 तारखेला. 9 तारखेपासून प्रवास तुमचा असाच चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला? ओम साईराम. तर आपण बघत आहात की बऱ्याच संख्येने स्त्रियांचा पण लहान मुलांचा पण ह्यामध्ये समावेश आहे. तर अशी साईबाबांची अगाध लीला सगळ्या साई भक्तांना शिर्डीकडे घेऊन जात आहे. या भक्तीला खरोखर सलाम. हा सरळ त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघत आहात. हा ओम साईरामवाला आनंद हा असाच अजून 20 किलोमीटर बाकी आहे. तो सरळ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर चला आणखी ओम साईराम, ओम साईराम, चला साईराम. तर आजचा दिवस 8वा आणि आपण आलो आहोत थेट पोहे गावात. इथून पार एक 20 किलोमीटर अंतरावर श्री सच्चिदानंद साईबाबांची शिर्डी आहे आणि तिथे आपण उद्या पोचणार आहोत. फार थोडं अंतर राहिलेलं आहे आणि ह्या थोड्याफार अंतरावर आजचा हा आमचा सेकंड लास्ट दिवस. उद्याच्या दिवशी आम्ही शिर्डी गाठणार आहोत. तर आजच्या दिवशीचा हा सकाळचा नाश्ता आणि ही जागा बघता आपल्याला गावचा फील आला असेल. तर हे आहे पोहेगाव पाथर्ली. इथून पुढे आम्ही प्रस्थान करणार आहोत आमच्या दुपारच्या हॉल्टकडे. या इथे तुमच्याकडनं जेवढी सेवा घडेल तेवढी कमीच आहे. तुम्ही फक्त ह्या इथे तयार राहिले पाहिजे ही सेवा करताना. असे प्रेमळ प्राणी खरोखर पुण्याचं काम आहे. हे सगळ्यांनी केलं पाहिजे आणि इथे आल्यावर स्पेशली हे करायला स्फूर्ती येते. उपमा आणि शिरा. वा, सुंदर असा उपमा शिराचा नाश्ता आज आपल्याला मिळणार आहे. तर चला सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेऊया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. क्या है? चवली का उसल बुआ का राइस. महेश काय आहे? नाही वाटला डाळ आणि खीर, पुरी आणि पापड. नमस्कार मंडळी.
तर या इथे आपण बघत आहात, आपण कोळेगाव सोनेवाडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. आपला दुपारचा हॉल्ट हा कोळेगाव सोनेवाडीमध्ये आहे आणि इथे आपण बघितलात की सगळी गावकरी मंडळी आपल्या या आजच्या सोहळ्यात दुपारच्या जेवणात सामील झाली. गुरु साईनाथ महाराज की जय. बापू, प्रथमच आपण यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ येतो आहे. ही सगळी पालखी आजपर्यंत आपण घेऊन आलो इथपर्यंत. ह्या वर्षी प्रत्येक दिवसाचं आपण इथे काही ना काहीतरी लेखोचोखं सांगतोय, पण आम्ही तुमच्याकडे गेली 17 वर्ष इथे राहत आहोत आणि आजचं आमचं हे 18 वर्ष, म्हणजे जवळजवळ आमचा सोहळा चालू झाल्यापासून आत्तापर्यंत हे तुमचं जी जागा आहे ते आमचं अहोभाग्य समजायचं की आम्ही तुमच्याकडे थांबलो. पण तुमची ह्याबद्दलची एक मनोगत, एक भावना काय या गोष्टीला घेऊन? ही सगळी बाबांचीच कृपा, बरोबर आहे की नाही? आता आपलं काही नाही, सगळी बाबांच्या कृपेमुळे इथं थांबतोय आपण, सगळे व्यवस्थित आहे, दुसरे काही नाही, बाबांची. बरोबर, म्हणजे तुम्ही एकदा बोललेले मला की तुमची इच्छा होती की माझ्याकडे पालखीवाले थांबावे म्हणून. म्हणजे जवळजवळ आज तुमचा मुलगा आहे, बरोबर? मुलगी आहे. बापूकडे आम्ही बापू एवढा लहान असताना आम्ही साई दर्शन मंडळ यायचो. साई दर्शन मंडळ असताना बापूचा, आम्ही साई दर्शन मंडळाचा असताना बापू एवढा लहान असल्यापासून आमच्याकडे ये वावरायचा लहान मुलांच्या असताना. तेव्हापासून बापू हा आमचा खास होता आणि जवळजवळ 27-28 वर्ष झाली बापूचा आमचा स्नेहबंधन आहे. आम्ही बापूच्या लग्नाला सुद्धा आलेलो आपल्या साई मित्र मंडळाच्या वतीने, आणि आमचं एक वेगळं नातं आहे बापू बरोबर. त्यामुळे आम्ही हक्काने हा इथे येतो आणि बापूजी आमची काय जे सोय करतो संस्था मंडळाची, आपल्या मंडळाची, त्याला तोड नाही. आणि ही सेवाभाव बापू करतो, त्यामुळे बापू नेहमी सर्वांच्या आवडीचा आहे आणि आम्ही दरवर्षी बापूकडे हक्काने येतो. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. धन्यवाद बाबू, थँक्यू. तर अशीच नातेसंबंध आम्ही सगळ्यांशी जोडलेले आहेत आणि त्या नातेसंबंधांमुळे आज आमचं बोलतात ना की प्रस्थ वाढलेलं आहे आणि ते असंच वाढणार, ही साईबाबांचीच कृपा आहे. तर चला तर पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघूया आणि बाबांचे दर्शन घेऊया. फार थोडासा डिस्टन्स राहिलेला आहे आणि उत्साह वाढत चाललेला आहे. तर चला निघूया. ओम साईराम. सदैव हृदये वसो मनसि ध्यानि साई असो. ओम साईराम. आनंदाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की थेट आम्ही येऊन पोचलो आहोत साईंच्या दरबारात. उद्या सकाळी प्रवेश करणार आहोत. तर इथून फक्त 1-2 किलोमीटरच्या अंतरावर पहिल्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंतचा हा प्रवास अजून संपला नाही आहे. तर हा चालू आहे, बस थोडक्यात येऊन थांबलेला आहे. तो आम्ही उद्या पूर्ण करणार आहोत. आजची संध्याकाळची आरती झाली. आमची थेट व्यवस्था
शिर्डी साई संस्थानमध्ये करण्यात आलेली आहे. तिथे आज ही सगळी आमची साई भक्त सगळी मंडळी रूमवर जाणार आहे. रूमवर सगळ्या चेंजेस होणार आहे. यावेळी फ्रेश होती. उद्याची थोडीशी प्लॅनिंग कमिटी करेल, कसं निघायचं, काय करायचं, आणि त्याप्रमाणे आपण साईंच्या दरबारी प्रस्थान करू. तर तुर्तास थोडासा नाश्ता करू आणि रूमकडे वळू. साईराम मंडळी, तर आजचा ह्या 8व्या दिवशी मस्तपैकी जो मेनू ठरला आहे तो आमचे साई सेवक जॉनी भाई सांगतील. जॉनी भाई, क्या क्या मेनू है? साईराम को बताओ. पापड़ है, वेरी गुड. कोशिंबीर, हाँ, वेज बिर्याणी है, ये बघा. वेज बिर्याणी बताओ कैसे. अरे वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात. ही सगळी आमची जी केटरर मंडळी आहेत ह्यांनी जी कामगिरी केली आहे 8 दिवसात, ही खरोखर नाही, त्यांचं कौतुक जेवढं करू तेवढं कमी आहे. की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि हे ह्यांनी आम्हाला जे पुरवलं त्याबद्दल आप सबका मैं शुक्रगुजार हूँ. ओम साईराम. साई तुम्हारा भला करे. थँक्यू. मस्तपैकी पुलाव खाल्ल्यानंतर आपल्याला शिर्डी साई संस्थानामार्फत जे आपण ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं त्या ॲडव्हान्स बुकिंग मार्फत आपल्याला रूम अलर्ट करण्यात आलेले आहेत. तर आपल्याला जो रूम मिळाले आहे साई संस्थानामार्फत, कॉमन टॉयलेट आहे लेडीज आणि जेंट्ससाठी. आणि हा जो काय हा असा रूम आहे, हा संपूर्ण हॉल आहे. इथे कंप्लीट 20 लोक राहू शकतात एवढी कॅपॅसिटी आहे, कारण की आम्ही ग्रुप बुकिंग केली होती. तर इथे येऊन आता आपला पदयात्री आराम करेल. उद्या कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे सकाळी 7 वाजता आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत आणि 7 वाजता आरती करून आम्ही साईंच्या दरबारी प्रवेश करणार आहोत. चला तर मग, तर आजच्या दिवसाचा हा कारभार आपण इथेच संपवत आहोत, कारण की उद्या भरपूर कामं आहेत. उद्या रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढणार आहे. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. दर्शनापासून सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळेल याची सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी माझ्यावर सोडण्यात आलेली आहे, कारण की मंडळाचं फाउंडर मेंबरशिप आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे ही गोष्ट मलाच केली पाहिजे आणि ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आजचं हे जे चित्रीकरण आहे, हे माहिती आहे, ही इथे थांबवतो आणि उद्या सकाळी बरोबर 7 वाजता आपण आरतीला भेटूया. तर चला तर, शुभरात्री. ओम साईराम.